सर्वत्र घनदाट जंगल असल्यामुळे कधी येताना एकटी येऊ नका। मी एकटा आलो कारण मला वाटलं। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। तुम्ही कधी विचार केला आहे का, जेव्हा माणूस टेन्शनमध्ये असतो, काळजीमध्ये असतो आणि कामे करून थकलेला असतो, तेव्हा तो आपलं मन प्रसन्न करण्यासाठी आणि मूड फ्रेश करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो। सानिध्यामध्ये गेल्यानंतर, तिथल्या निसर्गाचा अनुभव घेतल्यानंतर आणि त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन बसल्यानंतर माणसाचं मन प्रसन्न होतं आणि माणसाचा मूड देखील चांगला होतो। कारण हा निसर्ग आपल्याला बघण्यासाठी खूप काही देतो। उंच सह्याद्री पर्वते, घनदाट जंगले, खोल दऱ्या, सह्याद्री पठारे, नद्या, ओढे, धरणे, अजून काही आपल्याला त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर बघायला मिळतं। अशा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आज मी आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे निसर्गाचा चमत्कार, म्हणजे निसर्गाची देणगी, म्हणजे बरकी धबधबा। हा धबधबा सह्याद्रीच्या उंच पर्वतावरून खाली पडतो आणि ज्या ठिकाणी पडतो तिथे सर्वत्र घनदाट जंगल आहे। हा सर्व नजारा बघितल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल, वाव काय नजारा आहे। पण मित्रांनो, त्या धबधब्यापर्यंत पोहोचणे एवढे सोपे नाही। तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला 3 किलोमीटर अंतर चालत जावं लागतं। ॲडव्हेंचरने भरलेल्या घनदाट जंगलांचा सामना करत त्या धबधब्यापर्यंत आपल्याला जावं लागतं। मी या ठिकाणी गाडी थांबवलेली आहे आणि इथून आता मी चालत वरती जाणार आहे। मी सकाळी लवकर आल्यामुळे या ठिकाणी कोणीही पर्यटक नाहीत। हा धबधबा तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम कोल्हापूरमध्ये यावं लागेल आणि कोल्हापूरमधून 60 किलोमीटर अंतर पार करत आल्यानंतर बरकी गाव लागतं आणि बरकी गावापासून 5 किलोमीटर वरती घनदाट जंगलामध्ये आणि सह्याद्रीच्या पर्वतामध्ये हा धबधबा आहे। आज आपण हा धबधबा बघायचा आहे आणि हा धबधबा फक्त पावसाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो। म्हणजे निसर्गाने बनवलेला प्राकृतिक धबधबा फक्त पावसाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे हा पावसाळा आहे तोपर्यंत तुम्ही हा धबधबा बघायला या। त्या अगोदर मी तुम्हाला हा धबधबा दाखवत आहे। बघा मित्रांनो, मी आता चालत या वाटेने धबधब्याच्या दिशेने निघालेलो आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं धबधब्यापर्यंत पोहोचणे एवढे सोपे नाही। कारण या कच्च्या रोडने घनदाट जंगलामधून आपल्याला चालत त्या धबधब्यापर्यंत जावं लागतं। आज पाऊस असल्यामुळे मस्त वाटत आहे। बघा, या निसर्गाच्या सानिध्यामधून जाणारी ही वाट आणि या वाटेमधून पुढे जात असताना पक्ष्यांचा आवाज येत आहे आणि धबधब्याचा पण आवाज इथपर्यंत येत आहे। म्हणजे हा निसर्ग एकदम शांत आहे। एवढ्या दूर धबधबा आहे तरी सुद्धा त्याचा आवाज इथपर्यंत येत आहे। मित्रांनो, चालत मी अर्ध्यापेक्षा जास्त वाट पूर्ण करत आलेलो आहे। अजून थोडं चालल्यानंतर आपण सुंदर आणि मस्त धबधब्याजवळ पोहोचणार आहे। या कच्च्या रस्त्याने सह्याद्रीच्या सानिध्यामधून आणि घनदाट जंगलामधून चालताना मस्त आपल्याला अनुभव येतो आणि मी आज एकटाच आहे। या ठिकाणी अजून कोणीही पर्यटक आलेले नाहीत। मी एकटा चालत पुढे निघालेलो आहे, त्यामुळे मला वेगळाच अनुभव मिळत आहे। आता आपण राहिलेला थोडा प्रवास पूर्ण करूया आणि धबधब्यापर्यंत पोहोचूया। तुम्ही बघू शकता, मी चालत फायनली बरकी धबधब्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेलो आहे। या ठिकाणी धबधब्याचे प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी आपल्याला निसर्गाविषयी काय लिहिलेले भेटतं। या ठिकाणी कचरा फेकू नये किंवा या ठिकाणी जास्त दंगा पण करू नये। आता आपण धबधब्याच्या एकदम जवळ आलेलो आहे। पर्यटकांच्या सुविधेसाठी या ठिकाणी गार्ड आणि खाली दगड पण पसरलेले आहेत। आणि मी तुम्हाला म्हटलं होतं हा प्रवास ॲडव्हेंचरने भरलेला आहे। घनदाट जंगलामधून मी एकटाच पुढे निघालेलो आहे, त्यामुळे मला सावधगिरी बाळगून जावं लागणार। कारण या ठिकाणी पर्यटक असते, माणसे असती तर मस्त वाटलं असतं, पण आता एकटाच आहे तरीसुद्धा या निसर्गाच्या घनदाट जंगलामधून मी आता पुढे निघालेलो आहे। या ठिकाणी आपल्याला सर्वत्र कच्चा ट्रॅक दिसतो आणि पर्यटक या ठिकाणी पाय घसरून पडू नये म्हणून हा गार्ड देखील बनवलेला आहे। याला पकडून आपण धबधब्याच्या दिशेने पुढे प्रवास करू शकतो। बघा मित्रांनो,
सर्वत्र घनदाट जंगल आहे. वाटेमध्ये अशी झाडे पण आडवी आलेले आहेत, वेल आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जंगलामधून प्रवास करत जात असताना आपल्याला कांटांचा पण सामना करायला लागतो. कांटे म्हणजे बारीक बारीक किडे असतात, ते जेव्हा आपल्या शरीराला चिकटतात तेव्हा रक्त पिऊन मोठे होतात. त्यांच्याकडे पण लक्ष देत पुढे जावं लागत आहे. आता आपण अजून थोडा प्रवास करत पुढे जाऊया आणि फायनली धबधब्यापर्यंत पोचूया. तुम्ही बघू शकता वाटेमध्ये ही झाडे कशी आडवी आलेली आहेत. जणू काय असे वाटत आहे आपण निसर्गाच्या मस्त स्वर्गामध्ये आलेलो आहे. आणि ह्या निसर्गाच्या स्वर्गामध्ये असलेला मस्त धबधबा आपल्याला आज बघायचा आहे. सर्वत्र घनदाट जंगल असल्यामुळे कधी येताना एकटी येऊ नका. मी एकटा आलो कारण मला वाटलं हा धबधबा खुल्या परिसरामध्ये असणार, पण हा धबधबा एकदम घनदाट जंगलामध्ये आहे. त्यामुळे कधी एकटी येऊ नका, सोबत कोणाला तरी घेऊन या. आता मी इथंपर्यंत आलो, मला वाटलं आज शनिवार आहे, पर्यटक असतील, पण कोणीही पर्यटक नाहीत आलेले अजून. कारण पर्यटक 11 नंतर येतात आणि आता 8 वाजलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मला कोणीही माणसे दिसत नाहीत. तर फायनली मित्रांनो आता आपण धबधब्याच्या एकदम जवळ आलेलो आहे. आता आपण डायरेक्ट हा धबधबा बघूया. मित्रांनो फायनली मी 3 किलोमीटर अंतर चालत पूर्ण केलं आणि धबधब्याजवळ पोहोचलेलो आहे. पण विचार करा, 3 किलोमीटर अंतर पार करत असताना सर्वत्र घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलामधून एक लहान वाट गेलेली होती, ती पण ॲडव्हेंचरनी भरलेली होती. विचार करा, सर्वत्र घनदाट जंगल आणि त्या जंगलामध्ये मी एकटाच प्रवास करत धबधब्याच्या दिशेने निघालो होतो. त्यामुळे प्रवास करत असताना भीती पण वाटली, कारण घनदाट जंगल होतं आणि एकटाच होतो, पण मजा पण खूप आली. आता फायनली मी धबधब्याजवळ पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो निसर्गाचा चमत्कार. बरकी धबधबा बघू शकता तुम्ही, हा माझ्या मागे हा धबधबा आहे. आता आपण त्या धबधब्याच्या एकदम जवळ जाऊन त्या धबधब्याचा अनुभव घेऊया आणि वरून खाली पडणारे सुंदर पाणी आणि पाण्याचा पांढरा शुभ्र रंग, हे सर्व काही आता आपण जवळून बघूया. तुम्ही बघू शकता फायनली मी बरकी धबधब्याच्या एकदम जवळ पोचलेलो आहे. उंच सह्याद्री पर्वत, हा सह्याद्री पर्वत खूप उंच आहे. सर्वत्र घनदाट जंगल आहे आणि घनदाट जंगलाच्या मधोमध सह्याद्री पर्वतावरून हवेसोबत पाणी या खाली खडकावर पडत आहे. आणि ज्या ठिकाणी पाणी पडत आहे तिथून पांढरे शुभ्र फवारे हवेच्या दिशेने वरती उडत आहेत. बघा मित्रांनो, हा नजारा बघून मनाला एकदम शांती मिळते. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, हा नजारा बघितल्यानंतर तुम्ही पण म्हणाल वाव काय नजारा आहे. बघू शकता मित्रांनो, सुंदर नजारा, हा निसर्गाचा चमत्कार आहे. धबधब्याचे फवारे माझ्या कॅमेऱ्यावरती उडत आहेत, त्यामुळे कदाचित तुम्हाला क्लिअर दिसत नसेल. तरीसुद्धा हा नजारा बघून तुमच्या मनाला एकदम शांती मिळाली असेल. हा निसर्गाचा चमत्कार किती मस्त आहे. मित्रांनो, धबधब्याचे फवारे एकदम तोंडावर उडत आहेत, त्यामुळे मजा तर वेगळीच येत आहे. आणि कॅमेऱ्यावरती पाण्याचे फवारे उडल्यामुळे कदाचित तुम्हाला क्लिअर दिसत नसेल. तरीसुद्धा हा नजारा तुम्हाला आवडला असेल. बघा मित्रांनो, हा निसर्गाचा चमत्कार कसा आहे. उंच सह्याद्री पर्वतामधून पडणारे हे पाणी आणि ह्या पाण्यापासून तयार झालेला हा सुंदर धबधबा बघा किती मस्त वाटतं मित्रांनो. आणि मी एकटाच आलेलो आहे, त्यामुळे मला वेगळाच अनुभव येत आहे. या निसर्गाच्या सानिध्यामध्ये, या घनदाट जंगलामध्ये उंच सह्याद्री पर्वतामधून पडणारा हा बरकी धबधबा, हे सर्व बघितल्यानंतर मनाला एकदम शांती मिळाली आणि मन एकदम प्रसन्न झालं मित्रांनो. आता आपण आणखी वर जाऊया आणि धबधब्याच्या एका कोण्यावरून धबधब्याचे सुंदर नजारे बघूया. कारण खालून पाण्याचे फवारे खूप जोरात आपल्या अंगावर उडत आहेत. त्यामुळे आता आपण चालत त्या कोण्यावर जाऊया आणि तिथून धबधब्याचे सुंदर नजारे बघूया. मित्रांनो, धबधब्याच्या खालून मी तुम्हाला धबधबा दाखवला, पण धबधबा दाखवत असताना धबधब्याचे पाणी
फवाऱ्याच्या रूपात कॅमेऱ्यावर पडत होते, त्यामुळे कदाचित तुम्हाला क्लिअर दिसत नसेल. त्यामुळे मी धबधब्याच्या एका कोण्यावरती आलेलो आहे. इथून तुम्हाला हा सुंदर धबधबा दाखवत आहे. बघा मित्रांनो, सह्याद्रीचा उंच पर्वत आणि उंच पर्वताच्या टोकावरून जे पाणी खाली पडत आहे त्यावेळी ते सुंदर धबधबा तयार होत आहे. हा धबधबा बघून आपल्याला असं वाटत आहे निसर्गाने हा चमत्कार कसा बनवला असेल. सुंदर चमत्कार निसर्गाने आपल्यासाठी बनवून ठेवलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, पाऊस अजून 1 महिना आहे, तोपर्यंत तुम्ही अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बरकी गावाच्या वरती असलेला हा सुंदर बरकी धबधबा बघा. मग बघा निसर्गाच्या सानिध्याने आपल्याला तयार करून ठेवलेले सुंदर चमत्कार बघून तुम्हाला कसे वाटते. मी चालत चालत धबधब्याच्या एका कोण्यावर आलो तेव्हा मला या ठिकाणी एक सुंदर झाड दिसले. बघा, झाडाला हिरव्यागार गवतानी पूर्ण कव्हर केलेलं आहे. हे सुंदर झाड आणि या सुंदर झाडापासून जेव्हा आपण हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेला बरकी धबधबा बघतो तेव्हा आपल्याला असे वाटते आपल्याला बाहुबली पिक्चरमध्ये जो धबधबा दाखवण्यात आला होता तसाच हा सुंदर धबधबा निसर्गाने या ठिकाणी बनवलेला आहे. बघा मित्रांनो, हा निसर्गाचा चमत्कार बघा. वरती सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वतामधून पडणारा हा सुंदर धबधबा आणि जेव्हा धबधबा खाली पडतो तेव्हा खालचा नजारा अतिशय सुंदर आहे. बघितलं मित्रांनो, किती सुंदर हा धबधबा आहे. हा निसर्गाने बनवलेला प्राकृतिक धबधबा बघून एकदम मजा आली मित्रांनो. आणि प्रत्यक्षात असं वाटलं जणू काय हा निसर्गाचा स्वर्ग आहे. मित्रांनो, धबधब्याचे पाणी ज्या खडकावर पडत आहे तिथून जे फवारे उडत आहेत त्यामुळे मी पूर्णपणे भिजलेलो आहे, पण पोट असल्यामुळे माझा बचाव झाला. आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्ये आणि सह्याद्रीच्या उंच पर्वतामधून पडणारा सुंदर बरकी धबधबा दाखवला. हा धबधबा तुम्हाला कसा वाटला, हा सह्याद्री पर्वत तुम्हाला कसा वाटला आणि इथले घनदाट जंगल आणि ॲडव्हेंचरने भरलेला प्रवास तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय. नमः पार्वती पते. हर हर महादेव.